नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल। मित्रांनो, आज आपण एक पेड माँ के नाम या विषयावर चर्चा करत आहोत। इको क्लब फॉर मिशन लाईफ हे जे पोर्टल आहे, भारत सरकारचं पोर्टल आहे, ते पोर्टल लॉन्च झालेलं आहे आणि त्या पोर्टलवर राज्यातील सर्व शाळांना रजिस्ट्रेशन करायचं होतं। बहुतेक सर्व शाळांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल। आता त्या पोर्टलचा दुसरा भाग म्हणजेच एक पेड माँ के नाम हा आहे आणि या पोर्टलमध्ये सुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। इथे संकल्पना थोडी वेगळी आहे। एक पेड माँ के नाम हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाने एक झाड किंवा एक रोपटं लावायचं आहे। ते रोपटं आपण शाळेमध्ये पण लावू शकता किंवा आपल्या घराच्या शेजारी पण लावू शकता। पण जेव्हा आपण रोपटे लावणार आहात, झाड लावणार आहात, त्यावेळेस आपल्याला झाड लावतानाचा एक फोटो काढायचा आहे, एक सेल्फी काढायची आहे आणि ती सेल्फी आपल्याला पोर्टलवर अपलोड करायची आहे। आई आपल्या बाळाला आपल्या उदरामध्ये 9 महिने वाढवते आणि त्यानंतर त्याला अगदी बालपणापासून तर पुढे तो मोठा होतपर्यंत त्याला घडवते, त्याच्यावर वेगवेगळे संस्कार करत असते आणि त्यामुळे आईचं ते ऋण आपला विद्यार्थी कधीही फेडू शकत नाही। परंतु त्याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी, आपल्या आईचं महत्त्व व्यक्त करण्यासाठी आपल्या आईच्या नावाने आपल्याला एक झाड किंवा एक रोपटं लावायचं आहे। आणि मित्रांनो, शाळा सुरू झाल्या की निश्चितच शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमामध्ये भाग घ्यावा लागतो, वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जावं लागतं आणि हा एक तसाच उपक्रम आहे। या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करणं किंवा विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करणं अत्यंत सोपं आहे। कशा पद्धतीने आपण या एक पेड माँ के नाम या योजनेकरता लॉग इन करणार आहात आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडाचं किंवा रोपट्याचा फोटो आपण कसा अपलोड करणार आहात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। महत्त्वाचा उपक्रम आहे। मी प्रफुल्ल, डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर, मागील 25 वर्षापासून या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये काम करतो आहे आणि त्याचबरोबर शिक्षकांच्या सर्व संकल्पना स्पष्ट व्हाव्यात यासाठी माझा प्रयत्न आहे। विनंती आहे की व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर पहिल्यांदा या चॅनलला आला असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करावं, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करावा, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा। चला आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, मी कम्प्युटर स्क्रीनवर आलेलो आहे। आपल्याला कोणतंही एक ब्राउझर ओपन करायचं आहे। आपण हे काम संगणकावर करू शकता किंवा मोबाईलवर पण करू शकता। ऍड्रेस बार मध्ये इको क्लब फॉर मिशन लाईफ किंवा एक पेड माँ के नाम एंटर करायचं आहे। जसं आपण एंटर कराल आपल्याला एक पहिली लिंक पाहायला मिळेल। education.gov.in या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो, आता आपण त्या पोर्टलला आलो आहोत ज्या पोर्टलवर आपल्याला विद्यार्थ्यांचे फोटो अपलोड करायचे आहेत। राज्यातील सर्व शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे आणि आपण बाय डिफॉल्ट लँग्वेज किंवा हिंदी लँग्वेज मध्ये सुद्धा या पोर्टल बाबतची माहिती जाणून घेऊ शकतो। हा संपूर्ण डॅशबोर्ड भारत सरकारचा आहे। मित्रांनो, या पार्टिसिपेशन फॉर्म मध्ये शाळांना लॉग इन करण्याची गरज नाही, विद्यार्थ्यांना पण लॉग इन करण्याची गरज नाही। एक पेड माँ के नाम याबाबत काही महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। राईट साइडला जॉइन द मूवमेंट एक पेड माँ के नाम 2.0 पार्टिसिपेशन फॉर्म दिलेला आहे आणि या ठिकाणीच आपल्याला विद्यार्थ्याची नोंद करायची आहे आणि त्याचा फोटो अपलोड करायचा आहे। पहिला पार्ट आहे विद्यार्थ्याचं नाव। इथे विद्यार्थ्याचं पूर्ण नाव लिहायचं आहे। त्यानंतर आईचं नाव एंटर करायचं आहे, वडिलांचं नाव एंटर करायचं आहे, कोणत्या वर्गाचा विद्यार्थी आहे तो वर्ग मेन्शन करायचा आहे। त्यानंतर इथे वय दाखवायचं आहे, जेंडर सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर शाळेचा जो युडायस कोड आहे तो युडायस कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे। आणि त्यानंतर जी फाईल आपल्याला अपलोड करायची आहे ती इमेज आपल्याला चूज फाईल वर क्लिक करून अपलोड करायची आहे। ओपन वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, ती इमेज आपल्या समोर आलेली आहे। त्याला थोडं स्क्रॉल करायचं आहे। आपला युडायस आयडी पण व्हॅलिडेट झालेला आहे आणि फोटो अपलोडेशन सुद्धा
कंप्लीट झालेला आहे. इथे असलेल्या चेकबॉक्स वर आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट वर क्लिक केल्यानंतर डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज आला आहे. ओके वर क्लिक करायचं आहे आणि मग मित्रांनो एक सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड होणार आहे. डाउनलोड सर्टिफिकेट वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि बघा मित्रांनो एक सर्टिफिकेट मोहिनीच्या नावाने तयार झालेला आहे. ते सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड करता येतं. सर्टिफिकेटला एक आयडी दिलेला आहे. डाउनलोड ऍज पीडीएफ किंवा डाउनलोड ऍज इमेज आपल्याला करता येतं. डाउनलोड ऍज इमेज वर आपल्याला क्लिक करायचं आहे. ते सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं आहे. आपण पीडीएफ ला सुद्धा क्लिक करू शकतो. डाउनलोड ऍज पीडीएफ वर क्लिक करायचं आहे. ते पीडीएफ आपण बघू शकतो. एक सुंदर सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं आहे. हे सर्टिफिकेट आपण त्या विद्यार्थ्याला प्रिंट करून द्यायचं आहे. आणि मित्रांनो जी इमेज फाईल डाउनलोड झालेली आहे या इमेज फाईलला आपण प्रिंट करावं. विद्यार्थ्यांना हे पार्टिसिपेशन सर्टिफिकेट द्यावं. अशाच पद्धतीने मित्रांनो परत एकदा आपल्याला वेबसाईटला परत जायचं आहे. बॅक वर आपण क्लिक करू शकता. इथे जी बॅक बटन आहे यावर क्लिक करू शकता. परत एकदा आपल्या समोर पार्टिसिपेशन पेज आलेला आहे आणि आता आपण दुसऱ्या विद्यार्थ्याची किंवा विद्यार्थिनीची माहिती भरणार आहोत. इथे विद्यार्थिनीचं नाव लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आईचं नाव लिहायचं आहे. वडिलांचं नाव लिहायचं आहे. वर्ग आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर एज एंटर करायची आहे. जेंडर सिलेक्ट करायचा आहे. शाळेचा युडायस कोड एंटर करायचा आहे. मित्रांनो विद्यार्थी सुद्धा आपल्या घरच्या मोबाईलवर इको क्लब फॉर मिशन लाईफ किंवा एक पेड माँ के नाम या पोर्टलला जाऊ शकतात आणि स्वतःच आपल्या घरी झाड लावून तो फोटो ते अपलोड करू शकतात. युडास कोड एंटर केल्यानंतर तो युडास आयडी व्हॅलिडेट झालेला आहे. आपल्याला आता दुसरी इमेज सिलेक्ट करायची आहे. इमेज सिलेक्ट केल्यानंतर ओपन वर क्लिक करायचं आहे. इमेज अपलोडेड सक्सेसफुली लिहून आलेला आहे. अशा पद्धतीने आपली इमेज अपलोड झालेली आहे. चेकबॉक्स वर क्लिक करायचं आहे. सबमिट वर क्लिक केल्यानंतर ती माहिती सबमिट होईल. डाउनलोड सर्टिफिकेट वर क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने एक सर्टिफिकेट जनरेट होईल आणि ते सर्टिफिकेट आपण डाउनलोड ऍज इमेज करू शकता आणि नंतर त्या सर्टिफिकेटला प्रिंट करून आपण त्या विद्यार्थ्याला द्यावं. तर मित्रांनो मी राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर पालकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पाल्यांना या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा द्यावी. त्यांचं पार्टिसिपेशन करून घ्यावं आणि त्यांच्याकडून एक झाड किंवा एक रोपट आपल्या घराशेजारी किंवा आपल्या अंगणामध्ये किंवा शाळेच्या परिसरामध्ये लावून घ्यावं. त्याचा फोटो काढावा, सेल्फी काढावी आणि ती अपलोड करावी. आपण मोबाईलच्या साहाय्याने किंवा संगणकाच्या साहाय्याने या पार्टिसिपेशन मध्ये भाग घेऊ शकतो आणि पर्यावरणाविषयी जाणीव जागृती निर्माण करणे आणि त्याचबरोबर पर्यावरणाची काळजी घेणे, त्याचं संरक्षण करणे ही भावना सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. आणि एक पेड माँ के नाम या उपक्रमाप्रमाणेच त्या मुलाला आपल्या धरती मातेबद्दल आणि त्याचबरोबर आपल्या आईबद्दल सन्मान व्यक्त करण्याची प्रेरणा आपण या योजनेच्या मार्फत देऊ शकतो. व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सह. तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.